राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शेतीविषयक घडामोडींचा नेमका वेध घेणारं तुमचं हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र आरसा न्यूज। सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज, कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं। त्रास होतो डोळ्याला, एवढा त्रास होतो का पूर्ण झोमतात डोळे आणि याचा आठवड्यातनं यांचा त्रास हा चालूच आहे नेहमी, आणि खूप एवढा आहे का खूप डोळे उघडायला पण त्रास होतो याचा। मग इथले जे नागरिक असेल, आजूबाजूची गावं असतात, त्यांना सुद्धा हा त्रास भोगावा लागतो। खूपच त्रास आहे। आता इथे बिल्डिंग वगैरे वसाहत उभी केलेली आहेत, त्यानंतर ते पण एवढे त्रस्त झालेत का घेऊन मोठमोठे ब्लॉक एकदम त्रास झालेला आहे त्यांना, फसले अक्षरशः ही लोक नागरिक। नक्की, धन्यवाद। आताची जी परिस्थिती आहे, तर सध्या बघता तुम्ही आता पेंदर पाट्याला उभा आहात आणि हे जे गॅस सोडलं जाते आणि डोळ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे इथल्या नागरिकाला, याबद्दल आपण काय सांगाल? नेहमी ज्यांचा त्रास चालू असतो गॅस वगैरे हे न सांगता करता, आणि खूपच आठवड्याने यांचा त्रास नेहमी चालू, गॅस आहे हा, आणि हा डोळ्याला पण खूप झुमतो आणि याची इफेक्ट जास्त होते। किती उशीर झाला साधारण तुम्ही इथे उभे आहेत? मी इथे आता अर्धा तास झाला, अर्ध्या तासापासून आहे चालूच आहे। दररोजचे तुम्ही इकडेच असताय? हो, मी इथं 13 वर्ष सर्व्हिस करतो। आता जॉबला आहे तुम्ही? आता जॉबला मी इथून रिक्षा पकडून जात असतो। पाहायला गेलं तर ह्याचा त्रास जो आता सकाळची शाळकरीची मुलं इथनं जातात त्यांना सुद्धा त्रास हो, इथल्या असणाऱ्या नागरिकांना सगळे त्रस्त झालेत या गॅसमध्ये। मग तुम्ही कोणीच याची हे घेऊ शकत नाही। याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावं असं वाटतं का? असं त्याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावे आणि नागरिकांना चांगले सहकार्य करून न्याय मिळवून द्यावा, हीच माझी अपेक्षा। खूप मोठ्या प्रमाणात त्रास, गेल्या 13 वर्ष तुम्ही हा त्रास भोगताय? हो, 13 वर्ष। येणाऱ्या ज्या पिढीला याचा काय अनुभव, म्हणजे ते काय अनुभवतील की ह्याच्यानंतर जे पुढे जे आता जे सध्या आपण वातावरण बघतो किंवा डोळ्याला त्रास होतोय, या काही दिवसांनी ह्याचा त्रास नक्कीच वाटतंय का डोळ्यावर? हो, याचा इफेक्ट नक्कीच पडणार, कारण का जर हा गॅस असा असेल एवढा हानिकारक आहे, त्याच्यामुळे ह्याचा इफेक्ट 100% पडणार नक्की, आणि त्रासदायकच आहे।